लाजरा त्या घरून आलीये. अरे तिथे तर अजब बस होत म्हणजे एका क्षणी ते शोक करत होते आणि दुसऱ्या क्षणी ते मेजवानी देत होते. तुझं इतकं काय चाललं मला काय कळेना. तरी मार्था आणि मरिया किती खुश असतील नाही. त्यांचा तर भाऊ मेलेल्यातून उठलाय ना. कोणाला माहित तो खरोखरच मेला होता म्हणून. हा माझ्या नवऱ्यानेच त्याला तपासले होते आणि त्यानेच त्याच्या प्रेताला गुंडाळले होते. हो का? मग तुझाच नवरा सांगू शकेल ना की येशूने त्याला कसं जिवंत केलं. आकाशात की नाही एक प्रखर प्रकाश झाला आणि तो थेट कबरेवर पडला आणि तेव्हाच लाजर तरंगत तरंगत बाहेर आला. नाही असे काहीच घडले नाही. येशू फक्त म्हणाले लाजरा बाहेर ये आणि लाजर तसाच कबरेतून बाहेर चालत आला. येशू, अरे मुला, तुला काय वाटलं आम्ही अशा मूर्खपणावर विश्वास ठेवू? मी खरं तेच बोलतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थोडा वेळ थांबा, थोडा वेळ. प्रभूजी या वाटेने या. धन्यवाद धन्यवाद. ऐका ना, तुम्ही येशूचे शिष्य आहात का? माझी लहान बहीण खूप वर्षांपासून आजारी आहे. येशूला कळवतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आम्ही मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्यांना कळवा. काळजी करू नका, आम्ही तुमची नक्की मदत करू. चांगले बोला. हो निश्चितच, मी तुम्हा सर्वांची मदत करेन आणि